सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल। परंडा तालुक्यातील शिराळा येथील कर्जाला कंटाळून 42 वर्षीय शेतकरी प्रकाश महादेव जानकर यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली। सलग 2 वर्षे द्राक्षबाग फेल गेल्याने कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याने प्रकाश जानकर चिंताग्रस्त होते। नमस्कार प्रेक्षकांनो, लोकशक्ती डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत। परंडा तालुक्यातील शिराळा येथील 42 वर्षीय शेतकरी प्रकाश जानकर यांनी कर्जाला कंटाळून गुरुवारी संध्याकाळी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। त्यांना बार्शी येथे जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान जानकर यांचा मृत्यू झाला। सतत 2 वर्ष द्राक्षाची बाग फेल गेल्याने ते खूप चिंताग्रस्त होते। प्रकाश महादेव जानकर यांच्यावर परंडा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 3 लाख रुपये कर्ज तर हात उसने 3 लाख रुपये असे एकूण 6 लाख रुपये त्यांच्यावर कर्ज होते। कर्जासाठी त्यांना बँकेच्या वतीने तगादा लावण्यात आला होता व हात उसने रक्कम देण्यास विलंब लागत असल्याने ते चिंताग्रस्त होते। म्हणून जानकर यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे। नाव आविष्कार प्रकाश जानकर, गाव शिराळा। कर्जामुळे बँकेचं कर्ज आहे, सतत द्राक्ष बाग 2-3 वर्षे फेल गेल्यामुळे लोकांचे पैसे असल्यामुळे वडिलांनी औषध प्राशन केले। बँकेचं 3 लाख, लोकांचं 2-3 लाख रुपये कर्ज होतं। बाग 1 एकर होती। बागेला पाणी नव्हतं, औषधांना पैसे नव्हतं, त्याच्या पाय बाग फेल गेली 2 वर्ष सलग। रात्री औषध प्राशन केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यू झाला। काय नेमकं कशामुळे ते पैशांच्यामुळं घरामध्ये टेन्शन होतं? काय तुमचं बोलणं व्हायचं त्याच्यामध्ये? सतत बोलणं व्हायचं, बसल्यावर पैशांच्या टेन्शनमुळे त्यांनी औषध प्राशन केलं।